स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। आवाज येते ना? आवाज ऐकू येते पाठीमागे? येते का येत नाही म्हणायचं असं करते ते थोडासा डिस्टर्बन्स आहे. ठीक आहे. आजचा दिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस. भगवान श्रीकृष्ण हा माझा खूप आवडीचा विषय, खूपच आवडीचा विषय आतापर्यंत. कारण जगाच्या पाठीवर त्याच्यासारखं तत्वज्ञान किंवा जगाच्या पाठीवर त्याच्यासारखं जे अध्यात्म वगैरे आहे ते आतापर्यंत नाही सांगितलं. जगाच्या पाठीवर त्याच्यासारखा माणूस कधी घडला नाही. ज्यावेळी विचार करतो की भगवान श्रीकृष्णाला 120 वर्ष झाली असतील आणि 120 वर्षाच्या आयुष्यामध्ये तो त्या अरण्यामध्ये गेला असेल आणि 120 वर्षाच्या आयुष्यामध्ये तो आपल्या पाठीमागच्या जीवनाचा जर आलेख तपासत असेल तर केवढं मोठं कर्तृत्व त्याच्यासमोर उभं राहिलं असेल. पूर्णावतार आहे, बाकीचे आहेत ते साधे अवतार आहेत. राम आणि कृष्ण, रामायण आणि महाभारत ही भारतीय संस्कृतीतली दोन महान काव्य. एक वाल्मिकीने लिहिलं आणि दुसरं व्यासाने लिहिलं. आता लिहिताना दोघांनी गंमत केली. वाल्मिकीने रामाला वनवासात पाठवलं आणि व्यासानी पांडवांना वनवासात पाठवलं. म्हणजे ज्याला धर्माचं काम करायचंय, धर्माचा याचा अर्थ ज्याला सत्याचं काम करायचंय, ज्याला मानवतेचं काम करायचंय, ज्याला ईश्वराचं काम करायचंय, त्याला म्हणजे बघा दोघांची बुद्धी समान आहे. ऑल ग्रेट मॅन थिंक्स अलाइक असं म्हटलं जातं की जेवढी मोठी माणसं असतात, जेवढी प्रतिभावंत माणसं असतात ते एकाच पातळीवरती येऊन विचार करतात. ह्या दोघांनी सुद्धा एकाच पातळीवरती विचार केला की वाल्मिकीने सुद्धा रामाला वनवासात पाठवलं आणि व्यासानी पांडवांना वनवासात पाठवलं. म्हणजे ज्याला धर्माचं काम करायचंय, ज्याला सत्याचं काम करायचंय, ज्याला ईश्वराचं काम करायचंय किंवा ज्याला मानवतेचं काम करायचंय त्याला वनवास भोगावा लागेल. हा जो सिद्धांत आहे तो 5000 वर्षापूर्वी या दोघांनी मांडला. एकाने 7000 वर्षापूर्वी मांडला, एकाने 5000 वर्षापूर्वी मांडला. म्हणजे या दोघांनी आपल्यासमोर एक बिंदू ठेवला, असा बिंदू ठेवला की खरोखर ज्याला अखंड कार्य करायचंय आणि ज्यासाठी ईश्वराचं कार्य करायचंय त्यासाठी वनवास भोगावा लागेल. रामाला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं आणि भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार असं म्हटलं जातं. रामाचं चरित्र कसं आहे बघा की रामानं आपल्या बिंदूपासून एक परीघ काढला स्वतःभोवती. त्या परिघाच्या बाहेर कुठंच उडी नाही मारली. स्वतःला पूर्ण मर्यादा घालून घेतल्या, जिथे जाईल तिथं. पण भगवान श्रीकृष्ण असं आहे की त्याला परिघच नाही, बिंदू आहे पण परीघ नाही. सगळं फाडून टाकतो तो. कारण कृष्ण हा पूर्णावतार आहे, कुठंच पकडू नाही शकत आपण त्याला. राम बघा एका पत्नीच्या पुढे कधी गेलाच नाही. म्हणजे आयुष्यामध्ये कितीतरी आव्हानं त्याच्या समोर आली पण एक पत्नी तर तो त्याने कुठंच सोडलं नाही. पण भगवान श्रीकृष्ण एक पत्नी 16,108 पर्यंत पोहोचला. तसा 8 पत्नीपर्यंतच उल्लेख आहे पण 16,108 हा सांकेतिक शब्द आहे. म्हणजे व्यासाने असं नाही निवडलं की 20,000 पत्न्या होत्या, 25,000 पत्न्या होत्या, असा लमसम आकडा नाही निवडला. म्हणजे आपण जर व्यवहारामध्ये हिशोब मांडताना म्हणतो ना की 25,000 रुपये खर्च आला, 30,000 रुपये खर्च आला, वास्तविक खर्च आला असतो 25,158 रुपये. म्हणजे एकच आकडा निवडलाय लिहिणाऱ्यानं, 16,108. तुमच्या आमच्या शरीराच्या नाड्या एकूण 72,000 आणि त्याच्यापैकी महत्वाच्या नाड्या म्हणजे 16,108. म्हणजे 16,108 नाड्यांचा जो अधिपती आहे किंवा 16,108 नाड्या या ज्या केवळ भगवंताचं चिंतन करतात त्या वृत्ती आहेत. म्हणजे पूर्णावतार या दृष्टिकोनात नाही आणि राम त्या दृष्टिकोनात नाही. रामाची सगळी लक्षणं तपासा तुम्ही.
आणि कृष्णाची सगळी लक्षणे तपासा. राम जिथे जिथे उभा राहिला तिथं तिथं पूर्ण आदर्श आहे, कुठंच आदर्शापासून घसायला नाही. पण कृष्ण कुठेच आदर्शाला चिटकून नाहीये. नाहीतर नाही, चला जाऊ द्या, होय तर होय, चला पुढे, शेवटपर्यंत गंमत करतोय तो. मग आपणाला भगवान श्रीकृष्णासारखं वागून चालेल का? आपणाला त्याच्यासारखं वागून चालेल का? 7वा आणि 8वा म्हटलंय. 7वा हा साठवायचा असतो आणि 8वा हा आठवायचा असतो. किती कलाविभीर केले त्याने त्याच्या आयुष्यामध्ये बघा, की सर्वसामान्य माणूस या पदापर्यंत पोहोचू शकतो, तपश्चर्याने पोहोचू शकतो. पण भगवान श्रीकृष्ण हा जन्मताच अवतार आहे. पुढे आपण चरित्राला सुरुवात करणार आहे, म्हणजे त्याचा जन्मदिवस खरा कारण पुढच्या भागामध्ये होईल. पण पुढे चरित्राला सुरुवात करणार आहे. पण त्या चरित्राच्या अगोदर त्याचे जे 6 मोठे गुण आहेत, की ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री, औदार्य, हे 6ही गुण वसती जेथ तेने कारणे भगवंत. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी जी भगवंताची परिभाषा केली, ज्ञानेश्वर माऊलींनी भगवान श्रीकृष्णाची जी परिभाषा केली, की भगवान श्रीकृष्णाला भगवंत का म्हणायचं, की तुमच्या आमच्या तोंडामध्ये सुद्धा भगवंत एवढं बसून गेले की त्या हॉटेलमध्ये सुद्धा वेटरला मी हाक मारतोय, भगवंता ये रे बाबा भूक लागली. ठीक आहे, ती आमची तुष्टी भक्ती आहे. जसं इस्कॉन हा इंटरनॅशनल श्रीकृष्ण ऑर्गनायझेशन वाले कोण जर व्यक्ती समोर आला तर त्याला प्रभूजी असं म्हणतात. प्रभूजी हा त्यांचा एक भाव आहे. कोणी पण असू दे, म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या ईश्वराचा वास आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताचा वास आहे, ही भावना आहे. मग भगवंताची नेमकी परिभाषा काय, की ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यशस्वी, औदार्य, हे 6ही गुण वसती जेथ तेने कारणे भगवंत. लहानपणीच माती खाल्ली, आईने सांगितलं तोंड उघड. आईला सगळी भुणं दाखवली आणि आईला सांगितलं, आई जी माती मी खाल्ली ना आज सुद्धा तीच माती आहे आणि ती माती सुद्धा मीच निर्माण केली. लहानपणी सांगून टाकलं आईला आपल्या. आमचे जगद्गुरु तुकोबा राय वयाच्या 22व्या वर्षी आम्हाला सांगतात, की तुका झाला पांडुरंग, तुका झाला आकाशा एवढा. आमचे जगद्गुरु तुकोबाराय वयाच्या 21व्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या पदवीला पोहोचले, परंपरा पदाला पोहोचले. पण भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतो, अरे मी जन्मताच अवतारी आहे, मी जन्मताच ज्ञानी आहे. तो शेवटचा प्रसंग महाभारतात तुम्हाला माहित आहे. ज्यावेळी सगळ्या कौरवांचा नाश झाला त्यावेळी अश्वत्थामा फक्त जिवंत राहिला आणि अश्वत्थामाने त्याच्याकडे जे ब्रह्मास्त्र होतं ते ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या ब्रह्मास्त्राला आज्ञा दिली, की पांडवांचा जो शेवटचा वंश आहे, जो उत्तरेच्या गर्भामध्ये वाढतोय, परीक्षित नावाचा, अभिमन्यू आणि उत्तरेचा तो शेवटचा वंश पांडवांचा, त्याला तू मारून टाक. ब्रह्मास्त्रानं त्या मुलग्याला जन्मताच मारून टाकलं. आता भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी जातो, भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी तपश्चर्या करतो, त्या ठिकाणी अशी प्रतिज्ञा करतो, तो अशी प्रतिज्ञा करतो, म्हणतो जर अखंड आयुष्यभर मी ब्रह्मचार्याचं पालन केलं असेल, अखंड आयुष्यभर मी एकदा सुद्धा खोटं बोललो नसेल, तरी बालक जिवंत होईल. व्यासाने अक्षरशः त्या बालकाला जिवंत केलं. बघा, अखंड आयुष्यभर हा खोटच बोललाय, कुठंच खरं नाही भाडगड. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जागोजाग कुठल्याही पदाला जाऊ द्या खोटच बोललाय. पण तिथे त्या परीक्षितेच्या समोर तो प्रतिज्ञा करतो, त्या विश्वात्मक देवाला सांगतोय, प्रतिज्ञा करतोय, की जर मी अखंड आयुष्यभर ब्रह्मचार्याचं पालन केलं असेल किंवा मी अखंड आयुष्यभर एकदा सुद्धा खोटं बोलवलं असेल तर ते बालक जिवंत होईल. आणि परीक्षित जिवंत झालं. मग भगवान श्रीकृष्णाच्या सत्यामध्ये आणि तुमच्या आमच्या सत्यामध्ये असा नेमका काय फरक आहे, किंवा भगवान श्रीकृष्णाच्या वैराग्यामध्ये आणि तुमच्या आमच्या वैराग्यामध्ये असा नेमका काय फरक आहे? गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्याला माहित आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार सफरचंद जर 17 फुटांहून खाली पडलं तर ते खालीच येणार, 3ऱ्या मजल्यावर जरी टाकलं तर ते खालीच येणार, 17व्या मजल्यावर आपण उडी मारली तर आपला हाडूक मोडणार. पण पॅराशूटच्या साहाय्याने जर आपण 17व्या मजल्यावर उडी मारली तर आपलं हाड मोडलं जातं. पहिलं सत्य आहे ते धर्माचं सत्य, पहिलं सत्य आहे ते भीष्माचं सत्य, आणि दुसरं जे सत्य आहे ते श्रीकृष्णाचं सत्य आहे, की भगवान श्रीकृष्णाने जन्म का घेतला, की जगाचं कल्याण करणे, हा एकमेव हेतू. आणि जगाचं कल्याण करण्याच्या हेतूनं भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतोय कुठली गोष्ट निषिद्ध नाही, खोटं बोलणं सुद्धा निषिद्ध नाही, वैरागी न पाळणं सुद्धा निषिद्ध नाही. बघा, जामवंती ही तर आदिवासी कन्या आणि हा तर द्वारकेचा राजा. मग या जातीतली बायको मी कशी काय करू, भानगडच नाही. म्हणजे ब्लड ग्रुप तपासूया, पत्रिका बघूया, त्यावेळी अशी काय भानगडच नाही. कुठेही घुसलाय, कसाही घुसलाय, इकडं तिकडं वाकडा तिकडा, की समाजाच्या कल्याणासाठी एक आदर्श घालून ठेवला.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे खोट आहे सगळे, जात पात धर्म सगळं खोट आहे, माझं सत्य ते अप्रतीत आहे, असं भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतात. धर्माला सुद्धा सांगितलं खोटं बोल, नरोवा कुंजरोवा एक शब्द आहे असा. बघा आख्यायिका अशी आहे की ज्यावेळी ते महाभारत सुरू होतं, म्हणजे द्रोणाचार्याने युद्धामध्ये कहर केला, अक्षरशः कहर केला. आता द्रोणाचार्यांना आवरायचं कसं, प्लॅनिंग सुरू झालं. भगवान श्रीकृष्ण म्हणाले अरे द्रोणाचार्यांना आवरायचं असेल तर त्याचा जो मुलगा आहे अश्वत्थामा त्याला मारावं लागेल. म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्या अश्वत्थामाला खोटं खोटं मारावं लागेल. कारण भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं की ज्यावेळी अश्वत्थामा मेला ही बातमी जर द्रोणाचार्यांना समजली तर ते हतबीर्य होतील, त्याला माहिती होतं. आणि हतबीर्य झाल्यानंतर त्या सगळ्या लोकांच्या पैकी ती एकट्यालाच विचारणार. कुणाला? धर्मराजाला विचारणार, युधिष्ठिराला विचारणार. कारण कारण बाकीची सगळी लाखो माणसं होती ती तुमच्या आमच्यासारखी होती, खोटं बोलणारी. त्यातनं एकटाच सत्य बोलणारा होता, तो म्हणजे धर्मराज. मग सगळेजण त्या धर्मराजाच्या छावणीमध्ये गेले. भगवान श्रीकृष्ण म्हणाला युधिष्ठिराला उद्या जरा खोटं बोलावं लागेल. युधिष्ठिर म्हणला का? नाही बाबा, म्हणला मी नाही खोटं बोलणार, मी कधी खोटं बोलतो का? मग भगवान श्रीकृष्ण म्हणला ठीक आहे म्हणतो, असं करूया आपण अश्वत्थामा नावाचा हत्ती मारू. आणि अश्वत्थामा नावाचा हत्ती आम्ही तुझ्यासाठी मारतो, पण ज्यावेळी आम्ही अश्वत्थामा मेला असं ज्यावेळी दंगा करेन त्यावेळी द्रोणाचार्य तुला विचारतील, फक्त तुला विचारतील कन्फर्मेटरी टेस्ट की खरंच की काय, फक्त तुला विचारतील की खरं आहे बेला काढतो, तरी फक्त तू होय असं वाढायचं. बघ म्हणले धर्मराजा वडील तुझ्यासाठी त्या हत्तीला आम्ही मारतोय, आता एवढं तरी तू केलं पाहिजेस. युधिष्ठिर म्हणाला ठीक आहे, कारण युद्ध तर जिंकायचं होतं, कॉम्प्रोमाइज केलं, ठीक आहे. दुसऱ्या दिवशीची ती सकाळ, युद्धामधला तो क्षण, अश्वत्थामाचा नावाचा हत्ती मारला गेला. दंगा सुरू झाला. आरोळी द्रोणाचार्यांच्या कानावर. द्रोणाचार्य रथातून खाली, कन्फर्मेटरी टेस्टसाठी धर्मराज समोर. काय बोलली, खरं आहे का? मेला का अश्वत्थामा? मेला. आता या महापुरुषाने गंमत करून ठेवली बघा. भगवान श्रीकृष्ण अतिशय नटखट त्या रथाच्या समोर बिगुलवाले उभे केले. म्हणजे नरोवा कुंजरोवा हा जो शब्द आहे, कुंजरोवा हा शब्द गेला नसता पाहिजे त्या द्रोणाचार्यांच्या कानापर्यंत. बघा त्याच्यामध्ये असं लिहिलंय बघा की जो युधिष्ठिराचा जो रथ होता ना, रथ आयुष्यामध्ये कधीच असत्य नाही बोला, तर त्या धर्मराजाचा रथ 4 बोट उंचावर चालणार होता, 4 बोट उंच चालणार होता जमिनीपासून. ज्या क्षणी तो असत्य बोला त्यावेळी तो जमिनीवरती आला. एवढंच नाही तर स्वदेह स्वर्गारोहण करत असताना पूर्ण शरीरानिशी हा धर्मराज गेला नाही स्वर्गामध्ये, त्याचा एक अंगठा गळून पडला. जीवनामध्ये एकदाच असत्य बोलला तर अंगठा गळून पडला, तर आमचे काय काय गळून पडेल आम्हाला माहिती. अरे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतो धर्मराजाला, काय म्हणतो अरे धर्मराजा, खोटा धर्म, खोट्या धर्माच्या कल्पना आहेत, खोट्या सत्याच्या कल्पना उराशी बाळगून खोटा धर्म तू निर्माण केलास धर्मराजा. त्यामुळे तू तुझा रथ जो आहे तो 4 फूट उंचावर गेलास, तुझा रथ तुझा जो धर्म आहे तो वाऱ्यावर फिरतोय. तू धर्म जगतोस पण त्या खोट्या धर्माच्या कल्पना आहेत, खोट्या सत्याच्या कल्पना आहेत, तो जरा खाली आण. जगाच्या कल्याणासाठी खोटं बोलावं लागेल, जगाच्या कल्याणासाठी खोटं बोलावं लागेल असं भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला सांगतो. आणि ह्यावेळीपासून त्यानं खरा धर्म सांगितला, यावेळीपासून त्यानं खरं सत्य समाजासमोर सांगितलं. आता ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये काय असू शकतं बघा, व्यासाने खूप सुंदर लिहिलंय. व्यास काय म्हणतात, ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी असतात, एक म्हणजे काम, दुसरं म्हणजे शृंगार. काम हा विकार आहे आणि शृंगार हा त्यातला रस आहे. ज्यावेळी काम हा विकार असतो त्यावेळी तो आमच्या शरीरावरती परिणाम करतो, पण ज्यावेळी शृंगार हा रस ज्यावेळी त्याच्यामध्ये येतो त्यावेळी आमचा अहंकार, सगळा अहंकार त्याच्यामध्ये नाहीसा होतो, तो भोग होत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतात, अरे मी जर 16,108 नाड्यांच्या बरोबर जर मी असलो तरी मी शृंगारामध्ये होतो, काम विकार माझ्या मनामध्ये नव्हता, म्हणजे मी भोगी असून सुद्धा योग्य. म्हणजे भगवान श्रीकृष्णानं आपली जी यश नावाची जी संकल्पना आहे ती जागोजाग कशी पटवून दिली बघा. आणि हाच धर्म भगवान श्रीकृष्णाने अखंड आयुष्यभर पाळला. भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतात की सगळी प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. या जगामध्ये कुठली जरी गोष्ट घेतली तरी ती त्रिगुणात्मक आहे. म्हणजे हा माईक जरी घेतला तरी तो त्रिगुणात्मक आहे. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय, सत्व, रज आणि तम. तम म्हणजे जडत्व, हे जड आहे. रज म्हणजे याच्यामध्ये गती आहे आणि सत्व म्हणजे याला आकार आहे.
म्हणजे या जगातल्या सगळ्या जर गोष्टी आपण घेतल्या तर या सगळ्या गोष्टी या 3 गोष्टीमध्ये अडकून आहेत, सत्व, रज आणि तमामध्ये. पण भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतो अरे सगळं खोटं आहे म्हणतो, सगळं खोटं आहे. बघा, जगाच्या निर्मितीपासून हा आलाय. एक लाट आली, निघून गेली, दुसरी आली, संपून गेली. पण ज्यावेळी आम्ही अखंड चैतन्याचा विचार करतो, ज्यावेळी अखंड प्रकृतीचा विचार करतो, ते भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतो अरे या सगळ्या लाटी एकदम येऊन जाणार. जर सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर ही जी लाट आहे, ही लाट कधी प्रवृत्तीकडे गेली, ही लाट कधी निवृत्तीकडे गेली, कधी दंगे झाले आयुष्यामध्ये, कधी शांती झाली, कधी आयुष्यामध्ये संपत्ती आली, कधी आपत्ती आली. पण ही जी लाट आहे या पृथ्वीवरती अखंड सातत्यानं सुरू आहे. पण भगवान श्रीकृष्ण आम्हाला काय सांगतात की ज्यावेळी आम्ही प्रकृतीचा विचार करतो, ज्यावेळी आम्ही समग्रतेचा विचार करतो, ज्यावेळी आम्ही समष्टीच्या कल्याणाचा विचार करतो, त्यावेळी सगळं खोटं आहे म्हणतो भगवान श्रीकृष्ण. हे काही नाही म्हणतो, जात पात धर्म हे सगळं बिलकुल खोटं आहे म्हणतो. बघा, एका गीतेच्या टीकाकाराने भगवान श्रीकृष्णाच्या वरती टीका केली. काय टीका केली की भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता वाचत असताना असं आपल्याला समजून येतं की भगवान श्रीकृष्णानं बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख आढळतो की भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय तू मला नमस्कार कर किंवा तू माझं ऐक, मी बोलेन ते खरं. म्हणजे भगवद्गीता वाचल्यानंतर भगवान श्रीकृष्णासारखा अहंकारी माणूस कोणीच नाही हे भगवद्गीता वाचल्यानंतर लक्षात येतं, असं त्या गीतेकाराच्या टीकेकारानं त्याच्यावरती टीका केली. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतो अरे या सगळ्या प्रकृतीचा रचयिता मी आहे, या सगळ्या प्रकृतीचा उद्गाता मी आहे. म्हणजे तत्वज्ञ म्हणून ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण विचार करतो की भगवान श्रीकृष्णासारखं तत्वज्ञान जगाच्या पाठीवर त्याच्यासारखं तत्वज्ञान कुठं सुद्धा नाही, कुठं सुद्धा नाही. बघा, एक जोड नावाचा माणूस होता, जोड. आयुष्यामध्ये 2000 व्याख्यानं नास्तिकतेवरती दिली आणि आयुष्याची शेवटी ज्यावेळी त्याने भगवद्गीता वाचली, आताच्या गाद्याशी तो गेला. बघा, ब्रिटिशचा आहे तो, लंडनचा आहे. पण ज्यावेळी भगवद्गीता वाचल्यानंतर तो असं म्हणतो अरे कृष्णासारखा माणूस इतका अवाढव्य असू शकतो आणि या 700 श्लोकामध्ये इतकं तत्वज्ञान भरू शकतो तर निश्चितच या जगामध्ये देव आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा विचार केला आपण तर यानं सगळ्या बाजूनी सगळ्या गोष्टींनी विचार केलाय, प्रकृती परा या सगळ्या गोष्टींनी विचार केला. आता श्रीकृष्णाच्या अवताराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. बघा, भगवान श्रीकृष्ण आम्हाला काय सांगतो की व्यक्तिमत्व विकास आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर साधायचा असेल तर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा आविष्कार संपन्न केला पाहिजे असं तो म्हणतो. म्हणजे भगवद्गीता जर वाचताना तुमच्या लक्षात येईल भक्तीचा जो अध्याय पूर्ण अध्यायच टाकून दिला भगवद्गीतेमध्ये. म्हणजे भक्तीची उदात्तता भगवान श्रीकृष्णाने आम्हाला सांगितली. मानसशास्त्रज्ञ आम्हाला काय सांगतात की सर्व विकारांच्या वरती जर विजय मिळवायचा असेल तर नवनिर्मितीतून विजय मिळवता येईल. नंबर 2 सांगितलं की खेळातून विजय मिळवता येईल, क्रीडेतून विजय मिळवता येईल. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जर नवनिर्मितीतून विजय मिळवता आला असता किंवा खेळातून जर विजय मिळवता आला असता तर असा एखादा सायंटिस्ट आहे का, असा एखादा शास्त्रज्ञ आहे का की ज्यानं शोध लावला आणि तो कामापासून दूर झाला, क्रोधापासून दूर झाला? असा एखादा कुठला खेळाडू आहे का तो अतिशय चांगला खेळला आणि त्याच्या जीवनामध्ये तो कामापासून दूर झाला, क्रोधापासून दूर झाला? असं कुठंच असू शकत नाही. म्हणजे मानसशास्त्रज्ञ व्यक्तिमत्व विकासाची डेफिनेशन किंवा परिभाषा सांगताना ते काय म्हणतात, इट इज ऑल साइडेड डेव्हलपमेंट. सर्व बाजूनी म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. म्हणजे असा जो व्यक्ती आहे की जो कवी असू शकतो, तो लेखक असू शकतो, तो वक्ता असू शकतो, तो दिग्दर्शक असू शकतो, तो शिल्पकार असू शकतो. असा एक माणूस होऊन गेला आहे महाराष्ट्रामध्ये. अष्टपैलू व्यक्तिमत्व सर्व बाजूनी. पण पुन्हा आमच्या मनामध्ये असा विचार येतो की हे जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, हे अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर माऊलींच्या सारखं, शिवाजी महाराजांसारखं त्यांच्या व्यक्तिमत्व इतकं अफाट होऊ शकतं का? म्हणजे जरूर तो कवी असेल, लेखक असेल, वक्ता असेल, दिग्दर्शक असेल, शिल्पकार असेल, पण जी व्यक्तिमत्वाची उंची ज्ञानेश्वर माऊली, जी व्यक्तिमत्वाची उंची शिवाजी महाराजांनी, जी व्यक्तिमत्वाची उंची संत तुकाराम महाराजांनी, जी व्यक्तिमत्वाची उंची संत गाडगेबाबांनी गाठली ती आम्ही गाठू शकतो का? गाठू नाही शकत. मग ह्या माणसांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये असा नेमका काय फरक आहे? एकच आविष्कार सांगितलाय की ह्या माणसांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये प्रेमाचा आविष्कार आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण बघा जाईल तिथं आपली यश ही संज्ञा प्रकट करतोय. जाईल तिथं तो आम्हाला सांगतोय की आम्हाला जर आमचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर आमचं कुठंतरी व्यक्तिमत्व या महापुरुषांच्या व्यक्तिमत्वामध्ये जर बुडालं तरच आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकतो, नाहीतर अजिबात होणार नाही. बघा त्या महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने एक प्रतिज्ञा केली
भगवान श्रीकृष्णांनी काय प्रतिज्ञा केली होती महाभारतामध्ये? न धरी शस्त्र करू, हातामध्ये शस्त्र अजिबात घेणार नाही. महाभारतामध्ये भीष्माचार्यांनी एक प्रतिज्ञा केली होती. काय केली होती? उद्या एकही पांडव जिवंत ठेवणार नाही म्हणले. एकही पांडव. कारण दुर्योधन इकडं सारखा डिवचत होता. म्हणले उद्या एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. आता माझा नटखट आहे बघा, रात्रीच गंमत करतोय. हे असं म्हटल्यानंतर, प्रतिज्ञा केल्यानंतर ह्यानं निरोप धाडला द्रौपदीला. द्रौपदीला बोलावलं, तिला हिरवी साडी नेसवली, चुडा घालायला सांगितलं. म्हणजे हा जो भगवान श्रीकृष्ण आहे की ज्याला श्रीकृष्णाला जिंकायचा आहे ना, की त्याला त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची जाणीव त्याच्या हृदयामध्ये उमटत असते. कारण भीष्माचार्यांच्या सगळ्या कल्पना त्याला माहिती होती आणि भीष्माचार्यांची उणीव त्याला माहिती होती की दिवस मावळा रे मावळा ते भीष्माचार्य ध्यानाला बसायचे. मग या नटखटानं काय केलं? द्रौपदीला बोलावलं, हिरवी साडी नेसवली, चुडा घातला, सांगितलं बोलायचं नाही, जायचं नमस्कार करायचा. की द्रौपदी गेली, नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर तो चुडा वाजला. चुडा वाजल्यानंतर भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. द्रौपदी म्हणते आजोबाई कसे शक्य म्हणते? दुपारीच प्रतिज्ञा केली होती एकही पांडव जिवंत नाही ठेवणार आणि आता मात्र म्हणते सौभाग्यवती भव. म्हणजे आता नेमकं खरं कुठलं? आता भीष्माचार्य डोळे उघडले, म्हणले द्रौपदी. भीष्माचार्य म्हणले हे तुझं नाही कला, तू हे करूच शकत नाही म्हणून. याचा कलाकार कोणतरी वेगळा आहे. आता बघा, शब्देपेक्षा त्या शापापेक्षा आशीर्वाद मोठा असतो. शब्देपेक्षा तो आशीर्वाद मोठा असतो. म्हणजे एका झटक्यात अहंकाराची गुळणी करून टाकायला लावली भीष्माचार्यांना भगवान श्रीकृष्ण. म्हणजे भगवान श्रीकृष्ण बघा कसा वागतोय तो एखाद्याशी. एवढं करून थांबणार नाही. तो भीष्माचार्यांच्या जवळ जातो आणि त्यांच्या कानामध्ये विचारतो तुमचा मृत्यू नेमका कुठे आहे? आणि भीष्माचार्यांना हरवण्याची सोपी गोष्ट आहे ना. त्यालाही माहिती होतं यांचा मृत्यू कुठे आहे, पण भीष्माचार्यांच्या तोंडून त्याला ऐकायचं होतं. कारण भीष्माचार्य बघा 6 महिने मृत्यू लांबवलाय. 6 महिने म्हणजे किती चिवट आहेत बघा. म्हणजे चिवट माणसाच बरोबर याने प्रश्न विचारलाय की तुमचा मृत्यू कुठे आहे? आणि भीष्माचार्यांनी सांगून टाकलं की माझा मृत्यू कुठे आहे. का? कारण भीष्माचार्यांना माहिती होतं की या भगवान श्रीकृष्णाची ताकद काय, किती विलक्षण ताकदीच आहे. त्याच्या ताकदीचा आवाका त्यांना माहिती होता. कारण ज्यावेळी कर्ण युद्धाची जी चर्चा चालली होती त्यावेळी कर्णाने एक असं आव्हान केलं की इंद्रदेवाने त्याला वासवी नावाचं एक मोठं अस्त्र दिलंय आणि वासवी नावाच्या अस्त्रानं तो अर्जुनाचा वध मी करू शकतो असं मोठ्यानं इतक्या अहंकार इतक्या दर्पण तो बोलत होता. भीष्माचार्य म्हणले अरे बाबा बस खाली ओढले, त्या अर्जुनाच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण आहे आणि भगवान श्रीकृष्ण जर बरोबर असला तर तो तुझा अस्त्र फोडून टाकेल म्हणला. तर कर्णाला सुद्धा जाणीव होती. कारण अर्जुनाचं जे सामर्थ्य आहे बघा, जे ऐश्वर्य आहे ते म्हणजे फक्त भगवान श्रीकृष्ण. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण माझं अस्त्र फोडू शकतो हे कर्णाला सुद्धा माहिती आहे. म्हणजे बघा जीवनाचा भोग घेताना या अवतारामध्ये पूर्णावतारामध्ये भगवान श्रीकृष्ण जाईल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कसा वागतो बघा. प्रत्येक ठिकाणी परस्पर विरोधी गटांचे म्हणजे त्यांच्या जर आपण हे बघितलं की माऊलींची एक सुंदर ओवी आहे, त्याला निरोपर आहे. काय ओवी आहे की परस्पर विरोधी गुणांचा पाहुणेर एकमेकांच्या मध्ये मिसळली गेला तर त्याचे ते जीवन परिपूर्ण होतं. परस्पर गुणांचा पाहुणेर एकमेकांच्या मध्ये मिसळली गेला तर त्याचं जीवन परिपूर्ण होतं. याचा अर्थ आपण बघू. समजा काम आणि वैराग्य म्हणजे जो माणूस कामही भोगतो, जो माणूस वैराग्यही भोगतो. म्हणजे काम आणि वैराग्य याचा समन्वय ज्याच्या आयुष्यामध्ये, काम आणि वैराग्य याचं संतुलन ज्याच्या आयुष्यामध्ये, त्याचं व्यक्तिमत्व पूर्णावतार आहे असं तो म्हणतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत जर बघितलं तर जिथं कामाचा संबंध आला तिथं त्यानं तो केला, जिथं वैराग्याचा संबंध आला तिथं त्याने केला. म्हणजे गोपींच्या बरोबर रासक्रीडा त्याने केली. राधा नावाच्या गोपी बरोबर, खरं तर राधा नावाची गोपिका नव्हतीच, पण ज्यावेळी राधेबरोबर त्यानं रासक्रीडा केली त्यावेळी तो 9 वर्षाचा पोरगा होता. तो काय रासक्रीडा करणार? म्हणजे काम आणि वैराग्य दोन्ही बरोबर आहे. राग आणि शांती दोन्ही बरोबर आहे. म्हणजे नुसता शांत नाही तो, पाहिजे तिथे त्याला राग पण येतो. पण दुर्दैव बघा, हजारो वर्ष 5,000 वर्ष आम्ही या तत्वज्ञानाचा अभ्यास केला, पण बाकीची जी धर्माची तत्व आहेत ती आम्ही बाजूला ठेवली. बाकीचे जे 4 पुरुषार्थ आहेत, 4 आश्रम आहेत, त्या प्रत्येक आश्रमापैकी आम्ही फक्त आणि फक्त मोक्षावरती जोर दिला, मोक्ष आपल्या आयुष्यामध्ये. आणि बाकीचे जे आश्रम आहेत की धर्म, अर्थ, काम, ह्याच्याकडे आम्ही दुर्लक्षित केलं. खरं तर ऋषींनी ह्याच्यावरती सुद्धा चिंतन केलंय बरं का. धर्म, अर्थ आणि काम याच्यावरती सुद्धा चिंतन केले, हजारो वर्ष चिंतन केलं.
पण या चिंतनाचा सामाजिक चिंतनामध्ये कधी विनियोग त्यांनी केला नाही. म्हणजे आम्हाला आक्रोश करून काय सांगण्यात आलं, हजारो वर्ष आक्रोश करून सांगण्यात आलं की मोक्षावरती जोर द्या. मोक्षाला जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर दमन करा, दमन करा आणि दमन करा, हे आम्हाला सांगण्यात आलं. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतो अरे दमन अजिबात करू नका, तर समन्वय करा. प्रत्येक गोष्टीचा समन्वय करा आपल्या आयुष्यामध्ये. वैराग्याचा करा, कामाचा करा. वैराग्याचा प्रभाव असतो की जे आपण वाचतो ना ते आमच्यावरती उमटत असतं. म्हणजे जिथं पाहिजे तिथं राग आहे, जिथं पाहिजे तिथं शांती आहे. आता शिशुपालाच्या वेळेला बघा 99 शिव्या शिशुपालने दिल्या भगवान श्रीकृष्णाला. तो प्रसंग बघा, ज्यावेळी तो शिशुपाल शिव्या देत होता त्यावेळी भीष्माचार्य उठले, कृपाचार्य उठले, द्रोणाचार्य उठले आणि त्या शिशुपालाला समजावण्याचा प्रयत्न करीत होते की बाबा असं काही करू नको. आणि त्यावेळी मात्र भगवान श्रीकृष्ण आपल्या जागेवर बसून सांगतोय शांत राहा, शांत राहा, शांत राहा. म्हणजे बघा 99 शिव्या खपून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, 99 शिव्या खपून घेण्याची शांती त्याच्यामध्ये आहे आणि 99 शिव्या खपून घेतल्यानंतर क्रांती करण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मी पुन्हा सुदर्शन चक्र सोडलं, पुन्हा मात्र पाठीमागं नाही घेतलं. म्हणजे सगळ्या बाजूनी त्याने सांगितलं की राग आणि शांत. बघा जरासंध तुम्हाला माहिती असेल, जरासंधाच्या 17 वाऱ्या त्या द्वारकेमध्ये झाल्या, 17 वाऱ्या. आणि 17 वाऱ्या होईतोपर्यंत त्या सहन केल्या. कारण एकदा तर त्याला काय केलं, पळून गेला की जरासंधाच्या सोबत त्याच्या सैन्यासमोर आपला निभाव नाही लागू शकत, पण द्वारकेला तो पळून गेला. किती नटखट आहे बघा. द्वारकेला गेला, भीमाला घेतलं, अर्जुनाला घेतलं आणि पुन्हा जरासंधाच्या समोर आला. आणि जरासंधाला म्हणतो, हे काय म्हणतो, सैन्याच्या द्वारे कोण पण विजय मिळेल कुणावर. म्हणजे बघा किती नटखट आहे बघा. जाईल तिथे त्याचं पॉलिटिक्स आहे, जाईल तिथे त्याची पॉलिसी आहे की सगळ्यांचा उणीवा त्याला माहिती आहे. जरासंधाच्या समोर तो जातो आणि जरासंधाला काय म्हणतो, हे काय म्हणतो, सैन्याच्या द्वारे कोण पण विजय मिळेल कुणावर. अरे जरासंधा म्हणतो तू 98 राजे कोणलेस. जरासंधाने 98 राजे कोणले होते, म्हणजे 98 राज्यांचं सैन्य त्याच्याकडे होतं. केवढं सैन्य अफाट असेल बघा. पण भगवान श्रीकृष्ण काय म्हणतो, अरे तुझ्या सैन्यापुढे आमचा निभाव नाही लागू शकत, तुझं सैन्य अफाट आहे. तो म्हणतो सैन्य जरा बाजूला काढूया, आपण असं करूया का म्हणतो, आपण द्वंद्व इथे करूया, दोघंच करूया म्हणलं, आपण मल्लयुद्ध करूया, आपण द्वंद्व इथं करूया. पण नंतर हा नटखट काय म्हणतो, ठीक आहे म्हणतो, मी तुला जर काटकोळ वाटत असेल, मी तुला कमजोर वाटत असेल, राहून दे माझ्यावर म्हणला, माझ्यावर राहून दे म्हणला. म्हणजे बघा जर काय म्हणतो महाराष्ट्र केसरी व्हायचं असेल आणि हिंद केसरी व्हायचं असेल तर पूर्वी ते युवराज आणि सतपाल, खूप पूर्वीची गोष्ट आहे, त्या दोघांचीच कुस्ती चालायची आणि त्या दोघांचीच कुस्ती व्हायला पाहिजे. नाही तर उगाच तालमीतला किरकोळ पैलवान आहे आणि तो युवराज आहे, मग त्या कुस्तीला शोभा सुद्धा राहणार नाही, किंमत सुद्धा राहणार नाही किंवा प्रसिद्धी होणार नाही. तो भगवान श्रीकृष्ण किती नटखट आहे. तो काय म्हणतो, राहून दे माझ्यावर म्हणतो, मी तुला काटकोळ वाटत असेल तर मी एक तुझ्यासाठी जबरदस्त मल्ल आणला म्हणला भारतातून, त्याच्यावर तू खेळ, आज होऊन जाऊ म्हणा, हिंद केसरी तुझी काय त्याची. आता जरासंधाला सुद्धा वाटत नव्हतं, म्हणतो की माझ्यासारखा कोण मल्लयुद्धात श्रेष्ठ आहे. अहंकार होता, गर्व होता आणि श्रीकृष्णाला बरोबर तो अहंकार दिवस म्हणजे पकडला होता. नुसतं फुगवलं त्या जरासंधाला, पंप मारला होता, नुसतं फुगवलं आणि अहंकार निर्माण केला. आणि तो अहंकार निर्माण करण्याच्या ओघामध्येच त्या जरासंधाचा तिथं मृत्यू झाला. म्हणजे जिथं पाहिजे तिथं त्याच्या ज्ञानाची प्रचिती आहे, जिथं पाहिजे तिथं त्याच्या ऐश्वर्याची प्रचिती आहे, जिथं पाहिजे तिथं त्याच्या सामर्थ्याची प्रचिती आहे. तिसरी गोष्ट आम्हाला सांगितली, योग आणि भोग. योग पण घेतो, भोग पण घेतो आयुष्यामध्ये, योगी पण आहे, भोगी पण आहे. भगवान श्रीकृष्णाला जी मुलं झाली होती ना, प्रद्युम्न वगैरे जी मुलं होती भगवान श्रीकृष्णाची, भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलांच्या बरोबर इतक्या मस्तीमध्ये खेळायचा की आताचा बाप आपल्या मुलांच्या बरोबर खेळू नाही शकणार. काय काय खेळायचा तो, विट्टू दांडू खेळायचा, लगोर खेळायचा, चेंडूफळी खेळायचा, लपंडाव खेळायचा. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलांच्या बरोबर खेळत असताना योग्याच्या वेळी योगी होता आणि भोग्याच्या वेळी भोगी होता. ज्यावेळी जे पाहिजे करायचं त्यावेळी ते करत होता. भगवान श्रीकृष्णाच्या शांतीची सुद्धा अतिशय सुंदर परीक्षा केली की भगवान श्रीकृष्ण किती शांत असू शकतो आपल्या जीवनामध्ये. तुम्ही आम्ही जर संबंध भगवान श्रीकृष्ण विसरला तरी काय हरकत नाही, पण भगवान श्रीकृष्ण किती शांत असतो बघा. एक उदाहरण आहे त्याच्या आयुष्यामध्ये. दुर्वास ऋषी ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाकडे आले, मुद्दाम आले होते श्रीकृष्णाकडे. का? हे श्रीकृष्णाला राग येत नाही ना, म्हणजे मी आणून दाखवतो म्हणजे.
श्रीकृष्णाला राग मी आणून दाखवतो. गेले त्याच्याकडे दरबारामध्ये, सगळी सभा, सगळे राजे, भगवान श्रीकृष्ण तिथं आहे. दुर्वास ऋषींनी सांगितलं सगळ्यांना, मला कोण ठेवून घेणार? म्हणजे राजांना विनंती केली, मला तुमच्याकडे कोण ठेवून घेणार? मी आता आलोय तुमच्या राज्यामध्ये, मला कोण ठेवून घेणार स्वतःजवळ? म्हणजे सगळे राजे एकमेकांच्याकडे बघायला लागले. पण दुर्वास ऋषींनी एक अट घातली. ते काय म्हणले, मला जर कोण ठेवून घेईल, त्याचा जर मला राग आला तर मी त्याला शाप देणार. आता बघा, राजांनी, इतर राजांनी विचार काय केला की उगाच स्वतःच्या पायावर का धुणा मारायचा? बरे विनामतलबी संकट कशाला ओढून घ्यायचं पदरामध्ये? नाही म्हणले, म्हणजे कशाला? म्हणजे दुसरी जी लोक होती, जी राजे होते, ऋषींची सेवा करण्यामध्ये त्यांनी इच्छा नाही दर्शवली. पण माझा हा भगवान श्रीकृष्ण आहे बघा, ऋषींची सेवा करण्यामध्ये अतिशय तरबेज. दुर्वास ऋषींना काय म्हणाला, चला माझ्याबरोबर, माझ्या घरी चला. दुर्वास ऋषींना हेच पाहिजे होतं की भगवान श्रीकृष्णच त्याच्याच घरी जायला पाहिजे. जाणून बुजून ठरलं होतं याला त्रास द्यायचा, याला राग आणायचा. मग सुरू झालं. रात्री अपरात्री बेसूरपणे गाणं गायचे, रात्री अपरात्री कधी पण जेवायला मागायचे. ते असं सुरू झालं, त्रास द्यायला सुरुवात केला. पण भगवान श्रीकृष्ण बघा अतिशय शांत, सगळ्या इच्छा त्या दुर्वास ऋषींच्या त्यांनी पूर्ण केल्या, सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, कुठंच राग नाही आला त्याला. आता दुर्वास ऋषींना हे सगळं पटल्यानंतर म्हणले आता वेगळं काहीतरी करावं लागेल. श्रीकृष्णाला बोलावलं. त्याला म्हणाले, बघ कृष्णा, म्हणले उद्या असं करायचं, म्हणले माझी मिरवणूक काढायची द्वारकेमध्ये, आणि माझ्या मिरवणुकीच्या रथ आहे ना, तो रथ एका बाजूला तू ओढायचा आणि एका बाजूला तुझ्या बायकोवर ओढायचा, रुक्मिणीने ओढायचा. त्याला वाटलं तर राग येईल, पण भगवान श्रीकृष्ण ठीक आहे वाटला, ओढतो ना. दुसऱ्या दिवशीची सकाळ, रथ मिरवणूक निघाली दुर्वास ऋषींची त्या द्वारकेमध्ये. डाव्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आणि उजव्या बाजूला रुक्मिणी रथ ओढतात. दुर्वास ऋषी त्या रथावरती उभे आहेत, हातामध्ये चाबूक आहे, आणि ते चाबकाचे फटकारे मारतायत. ते भगवान श्रीकृष्णाच्या अंगावरती मारतायत, त्या रुक्मिणीच्या अंगावरती ते चाबकाचे फटकारे मारतात. रथ सुरू आहे. मुद्दाम बघा, रुक्मिणीच्या अंगावरती इतक्या फटकारे मारले की स्वतःच्या बायकोच्या अंगावर फटकारे मारताना सुद्धा हा माझा भगवान श्रीकृष्ण किती शांत आहे बघा, काही नाही बोला. पहिली गल्ली संपली, दुसरी गल्ली संपली, तिसरी गल्ली संपली. ही मिरवणूक सुरू आहे. द्वारकेतली सगळी माणसं ही तटस्थ होऊन सगळी मिरवणूक बघतायत की मिरवणूक सुरू आहे. एका बाजूला माझा भगवान श्रीकृष्ण, एका बाजूला माझी रुक्मिणी देवी आहे. मिरवणूक सुरू आहे. त्या दुर्वास ऋषींच्या हातामध्ये चाबूक आहे आणि ते चाबकाचे फटकारे मारतायत माझ्या देवाच्या, माझ्या भगवंताच्या, माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या अंगावरती आणि माझ्या रुक्मिणी देवीच्या अंगावरती चाबकाचे फटकारे मारतात. आणि फटकारे मारता मारता त्या दुर्वास ऋषींच्या लक्षात काय आलं की बस झालं, म्हणले आता काहीतरी चूक झाली, आपली मोठी चूक झाली. ते चाबूक तिथंच टाकून दिला, रथातून उडी घेतली आणि सुसाट त्या द्वारकेच्या बाहेर ते पळत गेले. भगवान श्रीकृष्णानं तो रथ तिथंच सोडला आणि भगवान श्रीकृष्ण त्या दुर्वास ऋषींच्या पाठीमागे पळत पळत गेले. त्यांचे पाय धरले आणि म्हणाले की महाराज, माझ्याकडून काही चूक झाली का? दुर्वास ऋषी म्हणतात, नाही रे भगवंता, नाही. कृष्णा म्हणतात, अरे तू शांत आहेस, म्हणतात तुझ्या शांतीचा कोणी भंग नाही करू शकत, जगाच्या पाठीवर कोणी नाही भंग करू शकत, तू शांत आहेस. शांतीच माणसाच्या आयुष्यामध्ये क्रांती प्रकट करत असते. म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्थितप्रज्ञाचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण आम्हाला काय सांगतो की जी माणसं आत शांत असतात पण त्यांचं जीवन मात्र गतिमान असतं, जी माणसं आत शांत असतात, स्थिर असतात, पण त्यांचे जीवन मात्र गतिमान असतं, ही माणसं आहेत त्याला स्थितप्रज्ञ माणसं अशी म्हणायची. कारण एखादा योगी आहे, वैरागी आहे, तो जंगलात जातो, जप करतो, ध्यान करतो, ह्याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हणायची नाही. तर स्थितप्रज्ञ नावाची व्यक्ती काय आहे की जो आत शांत आहे, आत स्थिर आहे, पण त्याचं भ्रमण सगळीकडे असलं पाहिजे. जगाच्या कल्याणासाठी तो सगळीकडे फिरला पाहिजे. आज मथुरेत, उद्या द्वारकेत, उद्या आणखीन कुठं सगळीकडे फिरला पाहिजे. म्हणजे आत शांत आणि बाहेर तो फिरला पाहिजे. त्याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतो. त्याने बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितल्या. वैभव, त्यागशीलता, सामर्थ्य आणि दया, कोमलता आणि कठोरता, रसिकता आणि तटस्थता, प्रेम आणि द्वेष, या सगळ्या गोष्टींचा समन्वय आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचा आहे, असं तो म्हणतो. म्हणजे एकाच व्यक्तीच्या अंगी सगळ्या गोष्टी पाहिजेत. एका व्यक्तीच्या अंगी कोमलता सुद्धा पाहिजे, एका व्यक्तीच्या अंगी कठोरता सुद्धा पाहिजे, त्याच व्यक्तीच्या मध्ये एका व्यक्तीच्या मध्ये तटस्थता सुद्धा पाहिजे, एका व्यक्तीच्या मध्ये रसिकता सुद्धा पाहिजे. आता याचं उदाहरण बघा, तटस्थता आणि रसिकताचं, की समजा आपण मोठे झालो लोक आणि आपण नाटक बघायला जातो
आणि नाटक बघितल्यानंतर त्या नाटकामध्ये करुण प्रसंग येतो, दुःखदायक प्रसंग येतो आणि त्या प्रसंगामध्ये आपण दुःखी पावलेलो असतो, आपल्याला खूप दुःख झालेलं असतं. आणि ज्यावेळी आपलं नाटक ते संपताना आपण बाहेर येतो त्यावेळी बरेच जण आपल्याला विचारतात की कसं आहे नाटक, बघा आपण दुःखी पावलोय, आपण खूप दुःख झालं आपल्याला, मग त्याला आपण काय सांगतो, नाटक उत्कृष्ट आहे, जबरदस्त नाटक आहे. ह्याला म्हणायचं रसिकता. लहान मुलगा जर असेल तर त्या प्रवाहामध्ये वाहून जाईल. पण रसिकत्व म्हणजे काय की आपल्या दुःखाची जाणीव आपल्याला असून सुद्धा आपण त्याच्यापासून तटस्थ राहतो भविष्यामध्ये समाजासोबत, त्याला म्हणायचं रसिकता. तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतो की रसिकता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे जर आपल्या घरामध्ये बघितलं की बायकोनं जर शृंगार केला, आपण जर दाद दिली, वा साडी छान घातलीस, छान दिसतेस, एवढं पुरेस आहे, पुढे वाहत जायची काही गरज नाही. कारण रसिकत्व तिथपर्यंतच आहे, पुढे वाहत जायची काही गरज नाही. गेला तर मग सगळं संपण्याची भीती असते, आशा वाटण्याची भीती असते, माहित नाही. दुसरी गोष्ट सांगितली प्रेम आणि द्वेष. आता प्रेमाचा आणि द्वेषाचा आपल्यावरती कसा परिणाम असतो बघा, की आम्हाला आमचं जे मन आहे, आपलं आतलं मळब आहे, ते मळब आम्हाला दूर करायचं आहे. की आम्हाला आमच्या साधनापतीवरती साधक म्हणून जात असताना, आम्हाला आमच्या साधनापतीवरती योगी म्हणून जात असताना की सद्गुरूंच्याकडून आम्हाला इच्छा धारण करायची आहे की ऐसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरल आहे, पडी ते फळ संप्रदाय उपासिले, असं ते म्हणतात. म्हणजे या मनाच्या पातळीवरती जात असताना आमच्या मनाचं जे संतुलन आहे, ते संतुलन आम्हाला कुठे सुद्धा बिघडू द्यायचं नाही. आणि संतुलन बिघडू न देता आम्हाला त्या ठिकाणी झेपावीत राहणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आम्ही झेपावत राहिलं पाहिजे. आता भगवान श्रीकृष्ण बघा, त्याच्या अवताराचं आणखी एक वैशिष्ट्य, ज्यावेळी सांदीपन ऋषीच्या आश्रमामध्ये होता आणि आश्रमामध्ये असताना शेवटच्या दिवशी त्याने प्रेमाचा आविष्कार सांगितला, आम्हाला सगळ्यांना सांगितला, तो आपल्या आईवरून सांगितला. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की तुम्ही तुमच्या घरातल्या घटना घ्या, घरातलं प्रेम घ्या, की एखादी आई घ्या की पोरग्यानं तोंडचा घास जरी मागितला आज जाणारा तर ती काढून देते. एखादा मोठी बहीण असू द्या, लिमलेटची गोळी तिची आवडीची असू द्या, एखादा छोटा भाऊ असू द्या, पण त्या छोट्या भावानं जर ती लिमलेटची गोळी मागितली आपल्या बहिणीला, ताई मला गोळी पाहिजे, तर ती काय करते बघा, आपल्या चिमणीच्या दातानं ती लिमलेटची गोळी तोडते किंवा फोडते म्हणतो आपण, आणि त्या दाताला आपल्या त्या गोळीला त्या दाताचा स्पर्श सुद्धा लागू नाही देतात. मध्ये असं पडायचं माहिती ना, ते परकर असायचं, परकरमध्ये ते बघा, ते निरागस प्रेम की ती गोळीचा तुकडा त्या आपल्या बहिणीला द्यायची. म्हणजे स्वतःच्या आवडीची गोष्ट असताना सुद्धा स्वतःच्या इंद्रियावरती ताबा ठेवण्याची ताकद केवळ प्रेमामध्ये, असं भगवान श्रीकृष्णाला म्हणतो. मग तो काय म्हणतो की सगळ्यांना प्रेम द्या. सांदीपन ऋषीने एक आशीर्वादच म्हटलं तरी चालेल मागितले की माझी आई जिवंत राहू द्या. भगवान श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला, त्याची आई जरा जिवंत राहील. नंतर सांगितलं सांदीपन ऋषीने की माझा जो मुलगा आहे पांचजन्य नावाचा, तो राक्षसाने त्या घेऊन गेलाय, पांचजन्य राक्षसानं माझा मुलगा, तो जरा सोडून आण. आणि भगवान श्रीकृष्णाने तोही सोडून आणला. म्हणजे प्रेम दिलं भगवान श्रीकृष्णाने, जाईल त्या ठिकाणी प्रेम दिलं सगळ्यांना. कुठं असं नाही म्हणलं की नाही मला नाही जमत किंवा मी नाही करणार, अजिबात नाही म्हणलं. म्हणजे आम्ही आमच्या घरामध्ये भक्तीचा अधिष्ठान निर्माण केलं की भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचा संबंध अभ्यास तुम्ही आम्ही करणार. संबंध अभ्यास म्हणजे बाललीला, रासक्रीडा, धर्मनीती, युद्धनीती, राजकारण, समाजकारण, या प्रत्येक गोष्टीमध्ये 120 वर्षाच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण जिथं जिथं उभा राहिला तिथं तिथं तो शेवटपर्यंत गंमत करतो. जन्माला येण्यापासून ते मृत्यूच्या शेवटचा बाण शरीरामध्ये घुसतोपर्यंत गंमत करतो बघा. ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी देवकीला चतुष्पाद दर्शन दिलं सुद्धा देवकीला. पण मृत्यूच्या वेळेला सुद्धा जो 7व्या अवतारामध्ये राम होता आणि वालीला भिल्ल म्हणून जन्माला घातल्यानंतर आणि त्याच्या पारानं स्वतःचा वध करून घेतला. एक प्रसंग आहे तो की राम आणि सीतेच्या जीवनामध्ये ज्यावेळी हा राम सीतेच्या शोधासाठी निघाला होता तेव्हा तो वालीच्या जवळ गेला, वालीचा वध केला. वालीचा वध केल्यानंतर त्याच्या जवळ जातो आणि काय म्हणतो, खरं तर भावाभावाच्या भांडणामध्ये मी पडायला नको पाहिजे होतो, पण पडलो म्हणला, धर्मासाठी पडलो. पण एक गोष्ट सांगतो म्हणला की ज्या अर्थी माझ्या हस्ते तुझा मृत्यू झालाय त्या अर्थी तुझ्याच हस्ते माझा मृत्यू व्हायला पाहिजे. बघा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीरामचंद्र काय म्हणतात, ज्या हस्ते माझ्या हस्ते तुझा मृत्यू झालाय त्याच्याबद्दल तुझ्या हस्तेच माझा मृत्यू व्हायला पाहिजे. म्हणजे मनुष्य म्हणून जर मी जन्माला आलो तर मनुष्य जन्माची सगळी नियम मला लागू झाली पाहिजे. या अवतारामध्ये मी तुला मारलं, पण पुढच्या अवतारामध्ये तू मला मार. बघा म्हणजे पुढच्या अवतारामध्ये हा भगवान श्रीकृष्ण जन्माला आला आणि वाली जो आहे तो भिल्ल म्हणून जन्माला आला आणि त्याच प्रमाणे स्वतःचा वध करून घेतला भगवान श्रीकृष्णाने की कुठेही मोकळ नाही सोडलं. जाईल त्या ठिकाणी त्यानं त्याच्या जो सगळंच म्हणतो तो काय म्हणतो
की ज्या अर्थी भगवान श्रीकृष्ण म्हणून मी जन्माला आलो, ज्या अर्थी मनुष्य म्हणून मी जन्माला आलो, त्या अर्थी मनुष्य जीवनाचे सगळे जे नियम आहेत, पाप पुण्याचे सगळे नियम मला लागू पडले पाहिजे. जे सृष्टीचे नियम आहेत ते सृष्टीचे नियम मी सुद्धा धारण करतो. भगवान श्रीकृष्ण असं म्हणतो. शिखंडी पात्र आहे महाभारतात. भगवान, कारण भीष्माचार्यांचा वध करायचा असेल तर शिखंडीला समोर यावं लागलं, आणायचं होतं. का आणायचं होतं? कारण पाठीमागची प्रतिज्ञा राहिली, जी अंबलिका. आपण नंतर बघणार आहे त्या गोष्टी. मी एक प्रास्ताविक म्हणून आजचं लेक्चर घेतोय. भगवान श्रीकृष्णाचा जन्म पुढच्या लेक्चरला होणार आहे. पण अंबलिका आहे जी की पुनर्जन्म घेऊन ती शिखंडी म्हणून जन्माला आली आणि शिखंडीच्या हस्ते या भीष्माचार्यांचा वध होणार होता. अरे भगवान श्रीकृष्ण बघा जाईल त्या ठिकाणी आपलं जे ऐश्वर आहे किंवा आपल्या ज्या काही घटना आहेत त्या घटना कशा राबवते बघा. कारण त्याचे जे सगळे अवतार झाले, 7ही अवतार, त्या प्रत्येक अवताराने काही ना काहीतरी केले आपल्या आयुष्यामध्ये. हा 8वा अवतार आहे की ह्याच अवतार एकमेव की त्यानं ज्ञान दिलं, त्यानं धर्मावरती प्रवचने दिली. जाईल त्या ठिकाणी गावागावामध्ये जाऊन धर्मावरती प्रवचने दिली. जाईल त्या ठिकाणी तुमचं आमचं वागणं, तुमचं आमचं बोलणं, तुमच्या आमच्या शंका, तुमच्या आमच्या उणीवा, तुमचं आमचं जे काही असतं ते सगळं तरी दूर केलं. कारण भगवंत करतो ना ती लीला असते, आपण करतो ती कृती असते. भगवंत करतो ती लीला असते आणि आपण करतो ती कृती असते. बघा भगवंतानं लहानपणीच माती खाल्ली. प्रत्येकाने एकदा तरी माती खाल्ली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. प्रत्येकाने एकदा तरी माती का खावी लहानपणी? की मोठेपणी माती खायची पाळी येत नाही, म्हणून प्रत्येकाने लहानपणी एकदा तरी माती खावी. आपणही खातो, एक तर त्याची टेस्ट चांगली असते. पण बघा आपण जेव्हा माती खातो आणि आपण माती खाल्यानंतर आपल्या आईने सांगितलं तोंड उघड, त्यावेळी आपल्या आईला फक्त आपली मातीच दिसते, कारण आपण करतो ती कृती असते. पण भगवंत ज्यावेळी माती खातो आणि भगवंताच्या आईने सांगितलं तोंड उघड, त्या भगवंताच्या आईला सगळं ब्रह्मांड दिसतं. का दिसतं? कारण त्याची लीला आहे, लीला आहे त्याची. पण भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतो की भगवंत करतो ती लीला असते आणि आपण करतो ती काय असते? कृती असते. या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्याच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुढचा आपण नंतर घेऊ लेक्चर, थोडासा भाग, कारण 9:15 वाजले, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत होणार नाहीत आणि त्या आवाज पण येतोय, त्यामुळे मी लवकर संपवेल. पुढच्या शनिवारी आपण याचा पुढचा भाग आपण घेऊ.